नमस्कार. भूमाता ॲडव्हान्स वास्तूमध्ये आपले सर्वांचे स्वागत. तर आपला आजचा विषय आहे जिओपॅथिक ट्रेस. तर हा विषय बऱ्याच लोकांसाठी नवीन असेल, पण हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या ज्या शारीरिक आणि मानसिक समस्या आहेत त्यामध्ये याचा खूप मोठा रोल आहे. हा जिओपॅथिक ट्रेस म्हणजे काय? तर हा ग्रीक शब्द आहे. तर जिओ म्हणजे पृथ्वी आणि पॅथॉस म्हणजे आजार, म्हणजे हा पृथ्वीचा एक आजार आहे. आणि हा तयार कसा होतो? आपली जी पृथ्वी आहे ही काही मीटर पर्यंत एक सॉलिड फॉर्म मध्ये आहे आणि त्यानंतर त्याखाली लिक्विड फॉर्म आहे, म्हणजे ज्वालामुखी आहे. तर हे जे पृथ्वी आहे तर त्या पृथ्वीच्या ज्या प्लेट्स आहेत त्या जमिनीमध्ये ठराविक हजारो मीटरवर नंतर ज्या प्लेट्स आहेत त्या एकमेकाला घर्षण होऊन त्यापासून जी ऊर्जा जमिनीवरती येते किंवा भूगर्भात जे हजारो मीटर वरती जे पाण्याचे प्रवाह आहेत ते पाण्याचे प्रवाह ते पाणी वाहताना जे घर्षण होतं आणि त्याची जी व्हायब्रेशन वरती येते तर ते व्हायब्रेशन म्हणजे जिओपॅथिक ट्रेस आहे. आणि या अशा उभ्या आणि आडव्या असणाऱ्या किंवा दक्षिण उत्तर किंवा पूर्व पश्चिम असणाऱ्या अशा लाईनना हर्टमॅन लाईन म्हणतात. आणि ज्या ईशान्य किंवा नैऋत्य आणि आग्नेय वायव्य या दिशेपर्यंत ज्या अशा क्रॉस लाईन असतात तर त्या क्रॉस लाईनना करी लाईन, ले लाईन असं म्हणतात. आणि आपल्या साधारण व्यक्तीसाठी किंवा आपल्या मानवासाठी जी जमिनीची फ्रिक्वेन्सी आहे 7.83 हर्ट्झ जी आहे फ्रिक्वेन्सी, तर ती एक सामान्यतः फ्रिक्वेन्सी समजली जाते. आणि याच्यानंतर जी वाढलेली आहे जी फ्रिक्वेन्सी वाढली तर ती मायनस मध्ये ग्राह्य धरली जाते. आणि हे जे व्हायब्रेशन आहे या ठिकाणची फ्रिक्वेन्सी खूप हायर असते आणि त्यामुळे आणि त्यांचं रोटेशन, त्या फ्रिक्वेन्सीचं जे व्हायब्रेशनचं जे रोटेशन आहे तर ते अँटी क्लॉकवाईज असतं. आणि आपली जी बॉडी आहे या बॉडी या शरीराचा या शरीराची जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड असते म्हणजे आपण त्याला ओरा म्हणतो, तो ओरा आपला क्लॉकवाईज मुवमेंट मध्ये असतो. मग ज्यावेळेस एखादा व्यक्ती या लाईन वरती येईल त्यावेळेस त्याच्या शरीराची जी एनर्जी आहे तर ती ऍब्सॉर्ब केली जाते किंवा ती वीक होते. आणि त्या ठिकाणी तो व्यक्ती आल्यानंतर आणि त्या व्यक्तीला त्या लाईन वरती आल्यानंतर अनकम्फर्ट फील होतं. आणि ज्यावेळेस अशा लाईन आपल्या घरामध्ये असतील आणि त्यावेळेस या लाईन वरती बेड किंवा आपलं जास्त वेळ वास्तव्याचं ठिकाण असेल, बेड असेल किंवा खुर्ची असू शकते, सोफा असू शकतो किंवा किचन मध्ये या लाईन असू शकतात ज्या ठिकाणी काही गृहिणी कंटिन्यू उभा राहतात. तर या लाईन वरती उभा राहिल्यामुळे आपल्या शरीराची जो स्ट्रेंथ आहे, जो ओरा आहे तो वीक होतो. आणि तो वीक झाल्यानंतर कारण याचा प्रभाव अगोदरच्या जे वरचे आपल्या शरीराचे जे कॉस्मिक आवरण आहेत याच्यावरती पडतो आणि त्यानंतर त्याचा आपल्या शरीरावरती खूप पडतो. आणि या लाईन प्रत्येक घरामध्ये सापडतात. कारण आपण आजकाल पाहत आहोत की जो पृथ्वीवरील जो इनबॅलन्स तयार झालेला आहे आणि आपण आजकाल जे पाहिलेलं आहे की जे मोठमोठे डोंगर आहेत हे डोंगर कोरून त्या ठिकाणी सपाटीकरण झालेलं आहे. आणि ज्या ठिकाणी सपाटीकरण होतं त्या ठिकाणी हजारो टनाच्या ज्या बिल्डिंग्स उभ्या राहिलेल्या आहेत किंवा मोठमोठे ब्रिज आहेत, हेवी रोड आहेत, या रोडमुळे जमिनीतील जी स्थिती आहे किंवा भूगर्भाची जी स्थिती आहे ती इनबॅलन्स झाल्यामुळे या लाईनचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आणि त्यामुळे या भूगर्भातील जे निगेटिव्ह व्हायब्रेशन आहेत ते व्हायब्रेशन पृथ्वीवरती आल्यानंतर, आणि ते असं नाही की फक्त जमिनीच्या लेवलवरती येतात, तर ते तुमची बिल्डिंग 100 मजली असो तोपर्यंत ते वरच्या मजल्यापर्यंत ते व्हायब्रेशन राहते. आणि या व्हायब्रेशन वरती तुमचं वास्तव्य आले तर तुमच्या शरीराची इम्युनिटी वीक झाल्यामुळे तुम्हाला कालांतराने वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण द्यावं लागतं. आणि त्या लाईनची किंवा त्या व्हायब्रेशनची जशी स्ट्रेंथ असेल त्याप्रमाणे तुम्हाला तेवढ्या फास्ट मध्ये निगेटिव्ह इफेक्ट पाहायला मिळतात. पण हे जास्त धोकादायक कोणत्या वेळेस असते तर ज्या वेळेस या वेगवेगळ्या लाईन ज्या ठिकाणी क्रॉस होतात आणि या क्रॉस पॉइंटला नूडल असे म्हणतात. ते या नूडलवरती तुमच्या शरीराचा जो पार्ट येईल तो पार्ट काही कालांतराने डॅमेज होतो किंवा त्या ठिकाणचा तुम्हाला शारीरिक कॅन्सर होतो. त्या ठिकाणी किंवा त्या ठिकाणी जो अवयव असेल त्या अवयवाचा रिलेटेड तुम्हाला कॅन्सर होतो. म्हणजे तुमची डीएनए हिस्ट्री जरी कॅन्सरची नसेल, तुमच्या घरामध्ये वंशामध्ये कुणाला कॅन्सर नसेल, पण त्या लाईनवरती जास्त वास्तव्य केल्यामुळे तुम्हाला कॅन्सर होण्याची जास्त भीती असते. आणि हे याच्यावरून ठरते की ती लाईन किती हेवी आहे, म्हणजे त्याचं व्हायब्रेशन किती हेवी आहे त्यानुसार तो आजार किती असू शकतो किंवा किती जलद किंवा उशिरा होऊ शकतो यावर ते डिपेंड असते. आणि याचा सर्वात जो मोठा प्रभाव जो आपल्याला दिसतो तो आजकाल आपण पाहत आहोत की बऱ्याच लोकांमध्ये आपण पाहतो की डिप्रेशन, टेन्शन, मायग्रेन आहे, चिडचिड होत आहे,
तर हे सर्व काही ज्या सिम्पटम आहेत तर हे सिम्पटम मानसिक स्तरावरचे सर्व जे सिम्पटम आहेत तर या लाईनवरती तुम्ही झोपल्यानंतर तुमचे शरीरातील जे चक्र असतात 7 चक्र जे असतात तर त्या चक्राविषयी आपण एक ठराविक व्हिडिओमध्ये टप्प्याने बोलणार आहोत। पण हे जे 7 चक्र असतील त्या चक्रावर त्याचा इफेक्ट होऊन तुमचा मानसिक स्तरावरच्या समस्या जास्त निर्माण होतात। आणि सायन्सने पण हे प्रूव्ह केलेलं आहे की अगोदर तुमच्या शारीरिक ज्या समस्या असतात त्या मानसिक स्तरावरती असतात आणि त्यानंतरच त्या अन्नमय शरीराकडे जातात। म्हणजे याप्रमाणे तुमच्या मानसिक लेवलवरती या जिओपॅथिक एनर्जीचा खूप निगेटिव्ह इफेक्ट होतो। आणि आपण या जिओपॅथिक एनर्जीचा अभ्यास केला तर आपल्याला असं पाहण्यात येईल की जे बऱ्याच ठिकाणी जे ठराविक रोडचे पॉइंट आहेत किंवा ज्या काही ठिकाणी या जिओपॅथिक ट्रेसचा जास्त स्ट्रेंथ आहे त्या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त ऍक्सिडेंट झालेले दिसतील। कारण ज्या व्यक्तीचा ओरा वीक आहे आणि तो या लाईनवरून जर प्रवास करत असेल तर त्यावेळेस त्या व्यक्तीच्या बॉडीवरचा जो तोल आहे किंवा त्याचा जो बॅलन्स आहे तो त्याच्याकडून अनकंट्रोल होतो आणि त्यावेळेस त्या ठिकाणी ऍक्सिडेंट होतात। आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी जास्तीत जास्त ऍक्सिडेंट होतील, जास्त डेथ होतील, त्यावेळेस तो जो एरिया आहे तो खूप सेन्सिटिव्ह होतो। आणि हा जिओपॅथिक ट्रेस आपल्या घरी आहे हे आपण कसे ओळखायचे तर आपल्या आसपास जर लाल मुंग्या जास्त निघत असतील किंवा विंचू, सापांसाठी ही फ्रिक्वेन्सी खूप त्यांच्यासाठी फायदेशीर आहे किंवा त्यांच्यासाठी हे एन्व्हायरमेंट योग्य आहे, त्यामुळे अशा ठिकाणी साप जास्त निघतात। विंचू, गोम किंवा लाल मुंग्या यांचं जास्त वास्तव्य आपल्याला दिसतं। आणि जे मधमाशांचे जे मोळ असतात तर ते पण या लाईन वरती असतात। म्हणजे ज्या ठिकाणी या लाईन असतील त्या ठिकाणी आपल्याला विविध या प्रकारच्या जीवांची ऍक्टिव्हिटी सापडतील आणि त्याप्रमाणे त्या घरामध्ये चिडचिड, ऍग्रेशन किंवा डिप्रेशन, टेन्शन, घरामध्ये वादविवाद या गोष्टी आपल्याला सापडतात। ज्याप्रमाणे वेल्थ महत्वाची आहे त्याप्रमाणे हेल्थ पण खूप महत्वाची आहे। तुमची हेल्थ व्यवस्थित नसेल तर वेल्थचा उपयोग नाही। आणि वेल्थ आणि हेल्थ ह्या दोन्ही पण खूप मानवाच्या जीवनामध्ये महत्वाच्या आहेत। आणि आपलं मानसिक स्वास्थ्य, कारण कोणताही व्यक्ती ज्यावेळेस जीवनामध्ये काही ग्रोथ करतो किंवा तो त्याच्या क्षेत्रामध्ये सक्सेस असतो त्यावेळेस त्याची मानसिक स्थिती बॅलन्स असणं महत्वाचं आहे। आणि तो ज्यावेळेस बॅलन्स असतो त्याच वेळेस तो जीवनामध्ये ग्रोथ करतो। आणि या जिओपॅथिक ट्रेसचा प्रभाव आपल्याला अमावस्या किंवा पौर्णिमेला जास्त प्रमाणात सापडतो, कारण यावेळेस जमिनीतील भूगर्भात वेगवेगळ्या प्रकारच्या हालचाली होत असतात आणि त्या हालचालीमुळे याचा प्रभाव जास्त त्यावेळेस जमिनीवरती आपल्याला पाहण्यास मिळतो। आणि ज्या ठिकाणी काही असं डेथ झाली आहे किंवा काही ऍक्सिडेंट झाले आहेत तर त्या ठिकाणी किंवा काही इमारतीमध्ये आपल्याला ओसाड पडलेले दिसतील, ज्या ठिकाणी अशा काही घटना घडलेल्या आहेत, काही सुसाईड झालेल्या आहेत तर त्या ठिकाणी हा जिओपॅथिक ट्रेस जास्त असतो आणि त्यामुळे तेथील लोक खूप प्रेशरमध्ये, टेन्शनमध्ये असतात। आणि त्या ठिकाणी अशा काही वेगवेगळ्या घटना झाल्या आहेत तर त्या ठिकाणी वेगळा एक निगेटिव्ह क्लाउड असतो। आणि अमावस्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी काही लोकांना काही निगेटिव्हिटी फील होते तर तो पण हा या निगेटिव्ह एक एनर्जीचा भाग आहे। याप्रमाणे जिओपॅथिक एनर्जीचा आपल्या जीवनावरती मानसिक आणि शारीरिक लेवलवरती दुष्परिणाम होतात। तर या विविध ज्या जिओपॅथिक ट्रेस आहेत तर यांना डाउजिंग टेक्निकद्वारे किंवा जर्मन काही टूल्स आहेत त्या टूल्स मदतीने आपण या लाईन वरती काही रेमेडियल केलं तर तेथील जे निगेटिव्ह व्हायब्रेशन आहेत तर त्या आपल्या जो स्पेस आहे त्या स्पेस लेवलवरती आपण त्यांना बॅलन्स करू शकतो। आपली शारीरिक आणि ज्या मानसिक हानी होणार आहेत तर त्या आपण टाळू शकतो। हा या प्रकारे हे जिओपॅथिक ट्रेस बद्दल मी आपल्याला एक थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला, कारण हा विषय खूप मोठा आहे आणि 5-10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये हे सांगणं काही शक्य नाही। तर आपण आता येथेच थांबूया, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।